मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता अनेक खळबळजनक खुलासे समोर येत आहेत। या हत्या प्रकरणातील आरोपींनी अपहरणाची कबुली दिल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट झाल्याच आहेत। अशातच देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता अशी धक्कादायक माहिती गोपनीय साक्षीदाराच्या जबाबातून समोर आली आहे। सरपंच संतोष देशमुख यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठीचा प्लॅन आरोपींनी केला होता असं धनंजय देशमुख गेल्या काही दिवसांपासून सांगत होते आणि आता तर या अनुषंगाने ही माहितीही समोर येते। देशमुख यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन आरोपींनी केला होता। विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी देशमुख यांना अडकवण्याचा प्लॅन आखला होता। गोपनीय साक्षीदारांना अशी साक्ष दिली आहे। या बैठकीला हा गोपनीय साक्षीदारही उपस्थित होता। संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट नेमका कसा शिजला पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी एका महिलेच्या प्रकरणात देशमुखांना अडकवण्याचा कट रचला। 8 डिसेंबर रोजी बीडच्या नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये झालेल्या पार्टीत हा कट शिजला। विष्णू चाटेच्या वाढदिवशीच पार्टीचं आयोजन केलं गेलं। त्या ठिकाणी सर्व एकत्र जमले होते। संतोष देशमुख यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन ठरला। या पार्टीत नेमका काय संवाद झाला? जेवताना विष्णू चाटे हा सुदर्शन घुलेला आधी झालेल्या वादावरून टोमणे देत होता। वॉचमनला का मारलं? आम्ही कमवायचं आणि तुम्ही गमवायचं असं विष्णू चाटे सुदर्शन घुलेला म्हणाला। आपले जीवन देखील कुत्र्यासारखे झाले आहे असेही विष्णू चाटे सुदर्शन घुलेला म्हणाला। त्यानंतर तू तुझी इज्जत घालवली पण आमची देखील इज्जत घालवली असं देखील विष्णू चाटे पुन्हा म्हणाला। आम्ही सरपंचाला उद्या उचलतो, त्याच्यावर 376 गुन्हा नोंदवतो असं घुले हा विष्णू चाटेला सांगत होता। सुदर्शन घुलेच्या उत्तरावर विष्णू चाटेनं तुला काय करायचं ते कर, नाहीतर गावाकडे जा, केजला येऊ नको असं थेट सुनावलं। गोपनीय साक्षीदाराच्या जबाबामधनं ही माहिती समोर आली आहे। या साक्षीदारांना दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख यांना बदनाम करण्यासाठी एका महिलेची निवड करण्यात आली। ही महिला कळंब इथली रहिवासी असल्याची माहिती आहे। कळंब परिसरामध्ये एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळलाय आणि हीच ती महिला असल्याची शक्यताही वर्तवली जाते। ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळी हा मृतदेह केजकडे घेऊन जाण्याऐवजी कळंबच्या दिशेनं नेण्यात आला असा देखील आरोप करण्यात येतोय आणि हा आरोप नातेवाईक आणि ग्रामस्थांनी केलाय। आता या संपूर्ण प्रकरणात आणखी काय काय खुलासे समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या बातमीसह महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।